नमस्कार, सांगावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड आणि परिसरातील क्राईम न्यूज। गुलाबनगर दापोडी पुणे येथील घटना। एका व्यक्तीने विनाकारण केले दुसऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार। फिर्यादी हे सिद्धार्थनगर वरून पाण्याचा जार घ्यायला मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून फिर्यादीच्या डोक्यात आरोपीने धारदार लोखंडी कोयत्याने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने जोरात वार केल्याने फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत केली आहे। आरोपी रोहित उर्फ झुंझुण्या अशोक गुजरे वय 19 वर्षे या आरोपीला अटक आहे। या संदर्भात तुषार तुकाराम चाराकटले वय 24 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। मान तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना। एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे त्याचे झाले मृत्यू। मयत आरोपीने त्याच्या ताब्यातील स्कूटी हायगई व निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालून गतिरोधकवर जंप करून त्यावरील नियंत्रण सुटून फिर्यादी यांची स्विफ्ट डिझायर कारला धडकून स्कूटीवर सोबत बसलेले समीर उल पिता समीर मिर्झा यास गंभीर जखमी करून स्वतःच्या मरणास कारणीभूत झाला व फिर्यादी यांच्या कारचे व स्वतः चालवित असलेल्या स्कूटीचे नुकसान केले। आरोपी मिलन शेख वय 22 वर्षे आरोपी मयत आहे। या संदर्भात विकी दादा अवघडे वय 22 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। हिंजवडी फेज 1 तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना। कॅब ड्रायव्हरने गाडीच्या भाड्यावरून रस्त्यावरतीच घातले वाद। फिर्यादी यांच्या राहत्या घरी नानापेठ येथे जाण्यासाठी ऑनलाईन रॅपिडो ॲपद्वारे 4 चाकी गाडी बुक केली असता आरोपी संदीप दगडू काळे वय 30 वर्षे हे तेथे त्यांची 4 चाकी गाडी ही घेऊन तेथे आले असता फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये गाडी भाडेवरून वाद होऊन आरोपी याने फिर्यादी यास शिवीगाळ करून हाताने मारहाण करत फिर्यादी यांच्या डाव्या हाताची करंगळी व त्याच्या बाजूचे बोट यात चावा घेऊन करंगळी अर्धवट कट करून फिर्यादीस जखमी केले। आरोपी संदीप दगडू काळे वय 30 वर्षे या आरोपीला अटक आहे। या संदर्भात अनुराग किशोर विश्वनाथ भगत वय 42 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई पुणे येथील घटना। बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ आला मिळून आरोपीने ताब्यात एकूण 980 ग्रॅम वजनाचा एकूण 7,84,000 रुपये किमतीचे अफीम हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता कब्जात बाळगताना मिळून आला। आरोपी रोशनलाल नारायणलाल जाट वय 25 वर्षे या आरोपीला अटक आहे। या संदर्भात नितीन बाळासाहेब लोखंडे पोहवा यांनी फिर्याद दिली आहे। बँगलोर हायवे मुंबई लेन बावधान पुणे येथील घटना। एका व्यक्तीने दारू पिऊन गाडी चालवत केले एका गाडीचे अपघात। फिर्यादी त्यांच्या ताब्यातील पिकअप महिंद्रा ही घेऊन जात असताना XV 700 कारवरील चालक आरोपीने मद्यप्राशन करून त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवल्यामुळे अपघात होऊन व्यक्तीचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत होऊ शकते याची जाणीव असताना देखील वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादीचे पिकअप गाडी पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघातामध्ये पिकअप पलटी होऊन पिकअप मधील कलिंगडाचे नुकसान व पिकअप गाडीचे व XV 700 कारचे नुकसान करून पिकअप मध्ये बसलेले चंद्रकांत मोरे यांचे डोक्याला व मानेला मार लागून गंभीर जखमी करून फिर्यादी व विकास किरवे यांना किरकोळ जखमी करण्यास कारणीभूत झाला। आरोपी स्वप्नील उर्फ रोशन बाळासाहेब पिंगळे वय 26 वर्षे या आरोपीला अटक आहे। या संदर्भात निलेश अरविंद गायकवाड वय 39 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे। चरोली पुणे येथील घटना। एका व्यक्तीने किमतीवरून केली कुंडी विक्रेत्याला मारहाण। फिर्यादी हे त्यांच्या कुंडी विक्रीच्या दुकानावर असताना कुंडी ही कमी पैशांमध्ये खरेदी करण्याच्या कारणावरून यातील आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून कुंडीने डोक्यात मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारून पाहून घेण्याची धमकी दिली व जखमी केले। आरोपी ऋषिकेश विठ्ठल तापकीर वय 25 वर्षे इतर 2 अनोळखी इसम। या संदर्भात राजेश चिमाजी वामन वय 45 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। वाल्लेकरवाडी चिंचवड पुणे येथील घटना। एका व्यक्तीकडे विनापरवाना हत्यार आले मिळून आरोपीने महाराष्ट्र पोलीससह आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयाकडील पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात दिनांक 4/3/2024 पासून ते दिनांक 17/3/2024 रोजी पर्यंत दगड अथवा शस्त्रे, अस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे बाबत मनाई आदेश असताना सदर आदेशाचा भंग करून आपले कब्जात अवैधरित्या विनापरवाना 100 रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगले असताना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल आहे। आरोपी संग्राम समीर येळवंडे वय 22 वर्षे। या संदर्भात लहू रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे।
चाकण शिक्रापूर येथील घटना. बेकायदेशीर असलेले देशी विदेशी प्रोव्हिजन वस्तू आले मिळून. आरोपीने आपल्या कब्जात एकूण 14,435 रुपयाचा असा देशी विदेशी प्रोव्हिजनचा माल विक्रीकरिता कब्जात बाळगला असताना मिळून आला आहे. आरोपी भगवान रामभाऊ शेवाळे वय 45 वर्षे. या आरोपीला अटक नाही. या संदर्भात केशव गेणू घोटकर वय 36 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे. या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारी विश्वातील बातम्या. अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.